नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन शिंदे शिवश्री अकॅडमी या चॅनलवर आपले स्वागत करतो। 11वी प्रवेश प्रक्रियेबद्दल पुन्हा एक अपडेट समोर आलेली दिसते। विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 28 जून रोजी पहिल्या फेरीसाठी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आणि 30 जून 2025 ते 7 जुलै 2025 या दरम्यान पहिल्या फेरीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। पण काही विद्यार्थ्यांना या पहिल्या फेरीमध्ये सहभागी होता आलं नव्हतं। ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नव्हतं किंवा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड फॉर्म भरला नव्हता किंवा काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु पार्ट फर्स्ट फॉर्म लॉक केला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये सहभागी होता आलं नव्हतं। अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड फॉर्म भरला नव्हता, त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट फर्स्ट फॉर्म भरण्याची सुविधा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अनाउन्समेंट या सेक्शनमध्ये नोटीस फ्लॅश होताना दिसते। तीच नोटीस आपल्याला खाली नोटिफिकेशनमध्ये पूर्णतः वाचता येणार आहे। तर आपण पाहू शकतो की नवीन विद्यार्थी नोंदणी 2/7/2025 सकाळी 10 ते 7/7/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील व ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे परंतु भाग 1 लॉक केलेला नाही, ते त्यांचा भाग 1 संपादित करू शकतात आणि लॉक करू शकतात। याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नव्हती म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आज 2 जुलै 2025 सकाळी 10 वाजेपासून ते 7 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु भाग 1 लॉक केलेला नव्हता, अशा विद्यार्थ्यांनाही आता त्यांचा भाग 1 लॉक करण्याची सुविधा असणार आहे। परंतु यामध्ये कुठेही भाग 2 भरण्याची किंवा लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झालेली दिसून येत नाही। तर तेही आपण पाहूयात की भाग 2 केव्हा भरता येणार आहे, केव्हा आपल्याला कॉलेज प्रिफरन्सेस टाकता येणार आहेत आणि भाग 2 केव्हा आपल्याला लॉक करता येणार आहे, त्या संदर्भातलं एक वेगळं नोटिफिकेशन आपल्याला दिसून येईल। तर अशा पद्धतीने एक प्रेस नोट आपल्याला प्राप्त झालेली। यामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना जी अलॉटमेंट झाली त्याविषयीची इन्फॉर्मेशन दिसून येते। यामध्ये आपल्याला वरती दिसून येते की कॉलेजच्या प्रवेश क्षमतेनुसार किती टक्के विद्यार्थी पहिल्या फेरीमध्ये अलॉट करण्यात आलेले आहे त्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येते। तसेच खाली जो टेबल दिलेला आहे यामध्ये आपल्याला विभागानुसार प्रवेश क्षमतेच्या किती टक्के प्रवेश हे देण्यात आलेले आहे त्या संदर्भातला चार्ट आपल्याला दिसून येतोय। तसेच खाली आल्यानंतर आपल्याला नवीन विद्यार्थी नोंदणी संदर्भातली नोटीस दिसून येते। यामध्ये आपल्याला दिसते इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरणे, नियमित फेरी 1 मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दिनांक 2 जुलै 2025 पासून सकाळी 10 ते दिनांक 7 जुलै 2025 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत देण्यात येईल। नियमित फेरी 2 मधील अर्जाचा भाग 2 पसंतीक्रम देण्याची सुविधा दिनांक 10 जुलै 2025 ते दिनांक 13 जुलै 2025 पर्यंत या कालावधीत देण्यात येणार आहे। म्हणजेच आपण आज 2 जुलै 2025 पासून स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि पार्ट फर्स्ट भरू शकतो। तसेच पार्ट सेकंड हा आपल्याला 10 जुलै ते 13 जुलै या दरम्यान भरता येणार आहे। तर आपण वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन हा बटन पुन्हा ओपन झालेला दिसून येईल। तर यामध्ये आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने स्टुडंट रजिस्ट्रेशनसाठीचा फॉर्म ओपन झालेला असेल आणि आपण हा फॉर्म भरून स्टुडंट रजिस्ट्रेशन करू शकतो। तसेच त्यावेळेला आपल्याला मिळालेला स्टुडंट आयडी आणि पासवर्डचा वापर करून आपण लॉग इन केल्यानंतर पार्ट फर्स्ट फॉर्मही आपल्याला भरता येणार। तर स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड फॉर्म कसा भरावा या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड फॉर्म आपल्याला भरता येणार आहे। स्टेप बाय स्टेप लाईव्ह डेमोच्या माध्यमातून आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। तो व्हिडिओ पाहून आपण नव्याने स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड फॉर्म भरू शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर नव्याने व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळू शकेल। धन्यवाद। जय हिंद।